हिवाळा म्हटला की शेंगोळे हे आलेच आणि प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या आईला, आजीला किंवा काकीला हिवाळ्यामध्ये ही रेसिपी बनवताना नक्कीच बघितलं असेल किंवा घरात कोणी आजारी पडलं, तोंडाला अगदीच चव नसेल किंवा मग सर्दी खोकला झालेला असेल तेव्हा आपली आजी किंवा आई नक्कीच ही रेसिपी बनवते। पारंपरिक आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। नमस्कार, मी चैताली, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी तुमच्यासोबत कुडताचे शेंगोळे कसे बनवायचे हे शेअर करत आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 6-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। खूप सारा लसूण यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर एक छोटा आल्याचा तुकडा यामध्ये ॲड केलेला आहे। कोथिंबीर मी छान धुवून खूप सारी कोथिंबीर यामध्ये ॲड केलेली आहे। त्यानंतर थोडंसं जिरं ॲड करून थोडं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरच्या भांड्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकतात हे आहे कुडताचं पीठ। आपल्यापैकी खूप जणांना कुडीत माहिती असतील, काहींना माहितीही नसेल। ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी स्क्रीनवर कुडताचा फोटो लावून देते। आता 1 वाटी मी कुडताचं पीठ यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण जे वाटण मिक्सरला वाटून घेतलेलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि 1 चम्मच वाटण आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये वाटण ॲड करून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच जे वाटण आहे ते मी साईडला ठेवून घेतलेलं आहे, ते आपल्याला नंतर लागेल। शेंगोळ्यांसाठी पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आहे। म्हणजे कुडीत हे चिकट असतात त्यामुळे आपल्याला अगदीच कमी पाणी लागतं, जास्त पाणी लागणार नाही। आणि कुडीत हे गरम असल्यामुळे शक्यतो हे हिवाळ्यातच जास्त खाल्ले जातात किंवा मग याची रेसिपी बनवली जाते। तर खरं सांगायचं झालं तर माझ्या माहेरी मी कुडताचे शेंगोळे कधी खाल्लेही नव्हते आणि मी ही रेसिपी कधी बघितलेली पण नव्हती। तर लग्न झाल्याच्या नंतर मी सासूबाईंकडनं ही रेसिपी शिकली। तर ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे आणि नाशिक साईडला कुडताचे शेंगोळे जास्त प्रमाणात बनवले जातात। तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मी आता हे पीठ छान मळून घेत आहे। आता मी पीठ मळून झाल्यावर तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता मी यावर झाकण ठेवून हे साईडला ठेवून घेते। त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि 1 ते 1.5 पळी तेल यामध्ये ॲड केलेलं आहे। तेल छान तापलं की आपण यामध्ये थोडंसं जिरं ॲड करून घेऊयात। त्यानंतर थोडासा हिंग आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि हिंग ॲड करून झाला, जिरं छान तडतडलं की आपल्याला आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। जे आपण साईडला काढून घेतलेलं होतं 1 चम्मच वाटण, तेच हे वाटण आहे। त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद आपण ॲड करून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवर हे वाटण अर्धा मिनिटासाठी छान परतवून घेऊयात। आता तुम्ही बघू शकतात वाटण छान मी अर्धा मिनिट परतवून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी ॲड करून घेऊयात। पाणी आपल्याला आपण कुडताचं पीठ 1 वाटी घेतलेलं होतं, तर मी आता यामध्ये त्याच वाटीने 3 वाटी पाणी ॲड करत आहे। जर तुम्हाला सूप प्यायचं असेल तर तुम्ही 1 वाटी जास्त पाणी यामध्ये ॲड करून घेऊ शकतात। म्हणजे तुम्ही 4 वाटी पाणी ॲड केलं तरी देखील काहीच हरकत नाही। मी 3 वाटी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। आपण थंडी असली, हिवाळा असला किंवा मग सर्दी खोकला झालेला असला की आपल्याला गरम गरम सूप प्यायची इच्छा होते। आता खूप लोकांना चायनीज सूप आवडत नाही, तेव्हा त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे। आणि कुडीत हे गरम असल्यामुळे जर तुम्ही हे कुडताचं सूप पिलं तर नक्कीच सर्दी खोकल्याला आराम मिळतो। त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून बारीक गॅसवर हे छान आपण उकळून घेऊयात। आणि लक्षात राहू द्या आपण कुडताच्या पिठामध्ये सुद्धा मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे आता थोडंच मीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। आता आपण जो कुडताच्या पिठाचा गोळा मळून घेतला होता ते बघूयात। थोडंसं तेल ॲड करून हाताला तेल लावून आपण हा गोळा आता छान परत एकदा मळून घेऊयात। मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं की कुडीत हे चिकट असतात, त्यामुळे थोडंसं तेल लावून आपण हा गोळा परत एकदा व्यवस्थित करून याचे शेंगोळे वळून घेऊयात। म्हणजे आपल्या हाताला हे पीठ चिकटणार नाही। आता तुम्ही बघू शकतात मी यातला छोटासा गोळा काढून हातावर तो एकजीव करून आता मी कोलपाटावर हे शेंगोळे वळून घेते।
शेंगोळे वळत असताना जर तुम्हाला पीठ अगदी चिकट लागत असेल किंवा व्यवस्थित शेंगोळे वळल्या जात नसतील तर तुम्ही थोडंसं शेंगोळ्यांचं जे पीठ आहे म्हणजे कुडथाचं जे पीठ आहे साईडला ठेवलेलं तर ते पीठ लावून तुम्ही हे शेंगोळे वळून घेऊ शकतात. आणि तुम्ही बघू शकतात या पद्धतीने आपल्याला हे शेंगोळे वळून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला याची जी दोरी आहे शेंगोळ्यांची जी दोरी आहे ती आपल्याला थोडी बारीकच ठेवायची आहे. म्हणजे या पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे या पद्धतीने. आता खूप जणी मी दाखवला त्या पद्धतीने सुद्धा याचा आकार बनवून घेतात किंवा मग असा चकलीसारखा सुद्धा याचा आकार बनवून घेतात किंवा मग तुम्ही लांब पण हे शेंगोळे ठेवू शकता ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. आता मी हे आकार बनवणार नाही आहे, असे लांबच हे शेंगोळे ठेवणार आहे. चला तर मग आता मी पटपट हे सगळे शेंगोळे वळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. जर आपण जाड शेंगोळे वळून घेतले तर शिजायला टाईम लागतो, मध्ये कच्चेही सुद्धा राहू शकतात. त्यासाठी खूप जास्त जाड हे शेंगोळे आपल्याला वळून घ्यायचे नाही आहे. मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या जाडीचे हे शेंगोळे तुम्हाला वळून घ्यायचे आहे. आणि आता तुम्ही बघू शकतात हे शेंगोळे छान वळून झालेले आहे. आणि त्याच पिठातला एक छोटासा गोळा मी काढून घेतलेला आहे. आता हा गोळा आपल्याला पुढच्या प्रोसेससाठी लागणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं सूपसुद्धा छान उकडलेलं आहे. बारीक गॅसवर आपण हे सूप उकडायला ठेवलेलं होतं. जेव्हा आपण शेंगोळे ॲड करतो तेव्हा याच पद्धतीने आपल्याला हे सूप जे आहे ते उकडलेलं पाहिजे आहे. आणि आता तुम्ही बघू शकतात यामध्ये मी शेंगोळे ॲड केलेले आहेत. आणि जो गोळा काढून घेतलेला होता आपण साईडला त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तो या पाण्यामध्ये एकजीव करून छान मिक्स करून घेते. जेव्हा आपण मंचाव सूप वगैरे बनवतो तेव्हा त्यामध्ये असंच आपण कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये ॲड करून मिक्स करून ते सूपमध्ये ॲड करतो. त्यामुळे आपल्या सूपला छान थिकनेस येतो. आणि तीच टेक्निक इथं आहे. त्यासाठीच आपण हा गोळा साईडला काढला होता आणि पाण्यामध्ये छान मिक्स करून आपण आता हे पाणी ह्या सूपमध्ये ॲड करणार आहोत. आता तुम्ही बघू शकतात हे शेंगोळे छान वरती आलेले आहेत, म्हणजे हे कच्चे आहेत. जेव्हा हे शिजतील तेव्हा हे तळाशी बसतील आणि मग आपण समजायचं आहे की आपले शेंगोळे शिजलेले आहेत. आणि मी थोडे बारीक शेंगोळे यासाठी वळायला सांगितले होते की जेव्हा आपण सूपमध्ये शेंगोळे ॲड करतो तेव्हा हे सूप हे पाणी ॲब्झॉर्ब करत असतात. त्यामुळे हे आणखी थोडे फुलतात, जाड होतात. त्यामुळे आपण आधीच वळताना हे थोडे बारीकच वळायचे. खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त जाडही नाही. आता आपण जो गोळा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला होता ते पाणी या सूपमध्ये ॲड करून घेऊया. हलक्या हाताने आपण छान हे हलवून घेऊयात. आणि आपलं सूप आपण आता 15 मिनटं छान मीडियम फ्लेमवर हे शेंगोळे शिजवून घेऊयात, म्हणजे आपलं सूप बनून तयार आहे. आता जे वाटीत थोडंसं पीठ होतं त्यात पण मी थोडं पाणी टाकून ते सर्व यामध्ये ॲड करून घेतलं आणि हलक्या हाताने हे छान मी मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून 15 मिनटं हे शिजवून घेते. पण 15 मिनटं हे शिजवून घेत असताना आपल्याला 2-3 मिनटाला अधूनमधून हे हलक्या हाताने हलवत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून शेंगोळे खाली लागणार नाहीत. कारण शेंगोळे खाली लागण्याची खूप दाट शक्यता असते. आणि आता तुम्ही बघू शकतात मी ह्या पद्धतीचं हे सूप ठेवलेलं आहे. तुम्हाला आणखी सूप पाहिजे असेल किंवा थोडं पातळ सूप पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये 1 वाटी पाणी जास्तीचं ॲड करू शकतात. आणि थंड झाल्याच्या नंतर हे शेंगोळे पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करतात. त्यामुळे तुम्ही 1 वाटी आणखी जास्त पाणी ॲड केलं तरी काहीच हरकत नाही. आता तुम्ही बघू शकता आपलं सूप आणि शेंगोळे बनून तयार आहे. हलक्या हाताने आता मी छान हे एकदा मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम बंद करून यावर खूप सारी कोथिंबीर ॲड करून घेते. तुम्ही बघू शकतात मी या पद्धतीने सूपचं जे कन्सिस्टन्सी आहे ती ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात. आता खूप सारी कोथिंबीर यावर टाकून छान आता हे कुडथाच्या शेंगोळ्यांचे सूप आपण एन्जॉय करूयात. तुम्ही बघू शकतात किती छान ही रेसिपी बनलेली आहे. दिसायलाच इतकी छान दिसत आहे की पटकन खाण्याची इच्छा होते. आणि छान तोंडाला चव नसली तेव्हा आपण जर हे बनवलं तर तोंडाला छान चव येते. आणि खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे, आपली पारंपरिक रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला नक्की कळवा. धन्यवाद.